तुमचं जे झाडीपट्टी नाटकांमध्ये आहे ते पदार्पण कसे झाले? झाडीपट्टी नाटकामध्ये माझं पदार्पण म्हणजे माझे संगीताचे गुरु, पहिले गुरु सन्माननीय. आवड कशी का निर्माण झाली तुम्हाला म्हणजे नाटकामध्ये काम करण्याची? नाटकामध्ये काम करण्याची आवड म्हटलं तर म्हणजे फ्रॉम द चाइल्डहूड, लहानपणापासून मला नकला करायचं आहे, गाणे म्हणायचं, वाचिक, अंगिक असे काही प्रकार जे राहतात त्याच्यातले. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, कुणाला फॉलो तर करावंच, फॉलो केल्याशिवाय काही विषय नाही, पण कॉपी करू नये. आपल्याला स्वतःचं काय करता येईल ते करावं. प्रेक्षकांना म्हणजे शेवट काय सांगाल, जे प्रेक्षक आता मुलाखत आपली बघून राहिले त्यांना म्हणजे शेवट सर काय सांगाल? सर्व नाट्यरसिकांना की रसिक मायबापांना माझं हेच सांगणं आहे की झाडीपट्टीच्या नाटकावरती तुमचा असाच. नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मेन घरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टीतील नाट्य कलावंत, लेखक, गीतकार, संगीतकार आणि आपल्या झाडीपट्टीमधील काहीतरी शून्यामधून मोठं निर्माण केलं त्या व्यक्तींची आपण आपल्या झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून मुलाखत जाणून घेत असतो. तर माझ्यासोबत आहे झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध कॉमेडी कलावंत आणि गायक. आपण संपूर्ण यांबद्दल, यांचा जो प्रवास आहे झाडीपट्टी नाटकांमध्ये, यांचे पदार्पण कसे झाले हे जाणून घेऊया. तर सर, सर्वप्रथम तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार, मी लालू पेंदाम, झाडीपट्टी नाट्य कलावंत. कशाला आलो पाहुणे नोकरी मागण्यासाठी आली. एवढा चांगला माल म्हणून भेटला नाही. अबे आम्ही जवान का मरून तर आपल्या बुड्या माडाला चांगले उचलून आम्ही काय करावं? सांगितले ना, गुडघ्या बरोबर बाहेर नाही झालं ते काय? नोकरी मागायला आले मी. काय करायचं? काळजी करू, साधी आहे तू, नाही मान दिसत मला तू. करणार नाही मी नोकरी. सांग काय करणार नाही? तुझ्यासाठी मी माझं करिअर बरबाद करणार आहे, सांगून ठेवते. बिलकुल बरबाद करू नको. साधी मुलगी नाही, तुला महान मुलगी मला माहित आहे. काय सांगू तुम्हाला, हा पैसेवाला होता ना, म्हणून माझी आई नाही याच्यासोबत माझं लग्न लावून दिलं आणि वाटोळं केलं. माझं वाटोळं केलं काय? काळजी करू नको, मी आहे. तुला साधी मुलगी मला माहित आहे, ती मुलगीला महान आहे म्हणून. राणी आहे, राणी. काय जाणार काय जाणार काळजी करू नको. तू राणी आहे मला माहित आहे. तुमचं जे झाडीपट्टी नाटकांमध्ये आहे ते पदार्पण कसे झाले? झाडीपट्टी नाटकामध्ये माझं पदार्पण म्हणजे माझे संगीताचे गुरु, पहिले गुरु सन्माननीय आदरणीय ब्रह्मानंदजी चंद्रगिरवार यांच्याकडे मी गायन शिकायला गेलो. तिथं माझ्या ॲक्टिव्हिटीजमधून त्यांना लक्षात आलं की तू नाटकात काम करू शकतोस बा म्हणून, आणि त्यांना मला तसं मार्गदर्शन केलं की नाटकात पुढे जावं अशी माझी इच्छा आहे बाबा म्हणून. आणि त्यांनी मग मला ऑडिशनसाठी एकाच्या नाटकांमध्ये, ज्यांचं नाव आहे खूप असे सुप्रसिद्ध ऑर्गनवादक भास्करजी पिंपळे यांच्या नाट्यसंस्थेत किंवा नाट्य मंडळात पहिल्यांदा माझं नाटकाचं पदार्पण झालं. सर्वप्रथम जेव्हा मी नाटकामध्ये गेलो त्यावेळेस आधी मला संगीत नाटकात काम करायला मिळालं आणि मला खूप आनंद होतो आहे की माझ्यासारख्या एखाद्या लहान कलावंताला माझी सुरुवात संगीत नाटकापासून झाली. आणि त्यामध्ये आम्ही भंडारा जिल्ह्यातला एक आणि मी म्हणजे पहिल्यांदा ज्या वर्षी जसं कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये माझं काम करत असताना एक प्रदीप पेंदाम म्हणून होते, ते दिवंगत झाले, स्वर्गवासी झाले. प्रदीप पेंदाम कक्ष अधिकारी होते ते आणि मी
चांदनी उस्मानचा रोल करायचे. तर 2015मध्ये माझं त्या अनुराग नाट्य संपदा या रंगभूमीला माझं पदार्पण झालं आणि तिथून माझा नाट्यप्रवास सुरू झाला. साधारण सर त्यावेळेस म्हणजे तुमचे वय किती होते जेव्हा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नाटकामध्ये काम केलं? जस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं माझं. बस ग्रॅज्युएशन झालं होतं आणि एम ए फर्स्ट इयरला मी ॲडमिशन केली होती. त्याच वर्षी माझं नाटकात पदार्पण झालं. म्हणजे हे आवड कशी का निर्माण झाली तुम्हाला म्हणजे नाटकामध्ये काम करण्याची? नाटकामध्ये काम करण्याची आवड म्हटलं तर म्हणजे फ्रॉम द चाइल्डहूड, लहानपणापासून मला नकला करायचं, गाणे म्हणायचा, गुरुदेव सेवा मंडळाच्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये जाऊन तिथे भजन म्हणायचे. म्हणजे हा वारसाच आहे. म्हणजे बाबांपासूनच बाबांना भजनाचा छंद आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या मागे मागे भजनात जायचो, गाणे म्हणायचो. त्याच्यामुळे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची देण म्हणा किंवा आपल्याला त्या गोष्टीत रुची आणि आवड निर्माण झाली आणि त्यामुळे मग हळूहळू गायनाकडून ॲक्टिंगकडे गेला माणूस आणि आता प्रवास सुरू आहे एकंदरीत. म्हणजे आतापर्यंत झाडीपट्टीमध्ये म्हणजे किती नाटकांमध्ये तुम्ही म्हणजे अभिनय केला? आता आकडा नाही सांगता येईल, पण मला जवळपास आता 15पासून धरा, आता 25 सुरू आहे. तर 10 वर्ष किमान मला म्हणजे 10 वर्ष डेफिनेटली झाले रंगभूमीत. तर पहिले 2 वर्ष 30-40 नाटकाचे म्हणजे 40 नाटकं असे 2 वर्ष 40-40-80 आणि त्याच्यानंतर मग 60 अबाउस म्हणजे 60-70-80 असेच केले. तर आता तुम्ही समजून घ्या म्हणजे 10 वर्षात नाही जास्त तर ते 60 आणि हे धरलं तर जवळपास 1000 नाटकात काम केलं असेल. तर सर 700-800 तर डेफिनेटली केलं असेल. तर तुम्ही जे म्हणजे कॉमेडी कलावंत म्हणून अख्ख्या झाडीपट्टीमध्ये तुम्ही प्रसिद्ध आहात. म्हणजे हे कसं काय म्हणजे कॉमेडीचा रोल म्हणजे कसं काय तुम्ही केलं? आता दादा मला लहानपणापासूनच थोडासा कॉमेडी करायचा आणि बोलताना माझं एक जीवनातलं हेच आहे, उसूल आहे की हसत जगावं, हसत मरावं, लोकांना हसवायचं. मी डेली रुटीनमध्ये सुद्धा असंच वागतो. त्याच्यामुळे लोकांना आणि त्यांना समजलं की हा कॉमेडी करू शकतो किंवा एक अभिनेता बनू शकतो, कलावंत बनू शकतो. आणि शालेय जीवनामध्ये मी माझी नकला वगैरे करायचा. नकलामध्ये प्रावीण्यसुद्धा म्हणजे बक्षिसेसुद्धा मिळवून दिली आम्ही जिल्हा परिषद शाळेला असताना. तर त्यामुळे तो होताच आपल्यात. आणि मग एकदा मला तसं म्हणजे मी झाडीपट्टीत अनफॉर्च्युनेटली गेलो. म्हणजे मला कधी डोक्यात वाटत नव्हता की मी नाट्यकलावंत होईन बा वगैरे म्हणून. पण त्या संगीताच्या लईनं मी तिकडे चालला गेलो. मग माझ्या गाण्याला सुद्धा वाव मिळेल आणि अर्थार्जनसुद्धा आहे. कारण अर्थार्जनही होते आणि नावही होते, नावलौकिकही होते. नाहीतर माझ्या गावात नाटकं राहायचे तर मी पिक्चर पाहायला नवरगाव किंवा सिंदेवाईला जायचो. त्याच्यामुळे आणि एकदा त्या झाडीपट्टीच्या रंगभूमीवर पाय ठेवला की तिथून तुम्हाला परतावंसं वाटत नाही. तर तुम्हाला प्रवास असा चढताच आलेख तुम्हाला अपेक्षित आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करीत राहतात. पहिल्यांदा 2-3 वर्ष थोडा त्रास झाला. नंतर आणि एक गोष्ट आहे, रंगभूमी तुम्हाला शिकवते बरंच काही. तुम्ही समजा थोडाफार तुमच्यात गट्स असतील आणि तुम्ही एकदा रंगभूमीवर उतरला तर रंगदेवता तुम्हाला बरंच काही शिकवून टाकते. काही गोष्टी सांगायच्या नसतात, त्या स्वतःच कराव्या लागतात किंवा इव्हन डायरेक्टर फक्त सांगू शकतं, करणं तर तुम्हालाच आहे. मार्गदर्शनाशिवाय तुकडोजी महाराज म्हणतात यात दुमत नाही. पण इनबोर्न तुमच्या असायला हवेत असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मग तुम्हाला बरंच काही आणि शिकतच आहो आपण. आणि माणूस मरेपर्यंत शिक्षण बंद होत नाही, तसंच माझंसुद्धा. आणि बऱ्याच गोष्टी शिकणं बाकी आहे, शिकत आहोत. रसिकांचं प्रेम आतापर्यंतचं मिळालं, चांगली गोष्ट आहे. या पुढे सुद्धा भेटेल अशी आशा बाळगतो. तर सर म्हणजे तुम्ही दिवसा म्हणजे आपलं काम करता आणि रात्री म्हणजे नाटकाच्या सीझनमध्ये बघितलं तर कंटिन्यू नाटक राहतात जी. तर सर हे कसं काय शक्य होते म्हणजे दिवसा आपले काम आणि रात्री लगेच नाटक आणि पुन्हा काम दिवसा म्हणजे मॅनेज कसे करतात? दादा मी 10वीपासूनच म्हणजे कॉलेज जसं 10वी पासआउट झालो, 11वीत गेलो तेव्हापासून डॉक्टर चिंतावार साहेब म्हणून आहेत आपल्या सिंदेवाईत, माहीतच आहे तुम्हाला. त्यांच्याकडे कामाला म्हणजे पार्ट टाईम जॉबवर म्हणून लागलो आणि तो आताही चालूच आहे. पण आमचे साहेब म्हणजे आमचे काका, मी काकाच म्हणतो त्यांना, त्यांचा एवढा सहकार्य लाभलं मला या कामात. म्हणजे नाटक करत असताना किंवा कुठलाही मी आता छोटे मोठे सुगम संगीत ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करतो, तर त्यांनी मला कलाक्षेत्रातला कुठलाही कार्यक्रम असो अथवा
कुठलंही काम असो त्यांनी कधी मला रोखलं नाही. त्यांनी प्रोत्साहनच दिले, जा बेटा तू कर. आणि आमच्याकडे गुरुदेवाच्या कृपेनं बऱ्यापैकी स्टाफ आहे. तर एखादा जण नाही राहिला तर निघून जाते काय. आणि तसंही मी आता जेव्हापासून जास्त नाटकं करायला लागलो तेव्हापासून मी जॉब सरसकट 2-3 महिन्याच्या सुट्ट्या मारून टाकतो. कारण की आपण कितीही म्हटलं तरी दिवसाची झोप आणि रात्रीची झोप, तर शेवटी आम्ही निशाचर प्राणी झालो आहोत, याच्यात काही दुमत नाही. आणि आता तर सध्याच्या परिस्थितीत मी नाटकं राहिले की 2-4 महिन्याच्या सुट्ट्याच घेऊन टाकतो. करतात बरेच जण आहेत आमच्या जिल्हा परिषद शाळेचे, कोणी मास्तर्स आहेत, बरेच आहेत, ते करतात. खरोखर खूप अवघड आहे. म्हणजे त्यांच्या मेहनतीला सलाम आहे की तिकडे म्हणजे रातभर नाटक करून दिवसभर ड्युटी करतात, शिकवतात मुलांना. कोण वेगवेगळ्या जॉबवर आहेत लोक. खरोखरच खूप म्हणजे कशी तारांबळ उडत असेल त्यांची आणि कसे करतात बिचारे, देवच जाणे. तर सर म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी नाटकांमध्ये म्हणजे आणण्यामागे म्हणजे मुख्य जो मार्गदर्शन तुम्हाला केलं म्हणजे त्यांच्याबद्दल सांगा आम्हाला. मुख्य मार्गदर्शन म्हणजे पहिल्यांदा मला की तू नाटकात काम करू शकतोस बा. आणि आता त्यांचे ते साडे लागतात भास्कर पिंपळे, आणि त्यांची वट होती त्यावेळेस की संगीत नाटकं वगैरे तेच. आणि आताही तेच बहुधा करतात संगीत नाटकं. तुम्ही पण बघितलं असाल की संगीत नाटकं आपल्या झाडीपट्टीतला माणूस म्हणजे तिकडचे पुण्या मुंबईचे आर्टिस्ट घेऊन करते, इकडचे 1-2 ठेवतात. तर ते भास्करजी पिंपळे त्यांनी चान्स दिला, त्यांनाही वाटलं की हा पोरगा करू शकतो बा म्हणून. आणि दुसरी गोष्ट विकी भाऊ गायकवाड यांनी मला नाटकात म्हणजे पुढे नेण्यास किंवा माझं नाटकात पुढे नेण्यास मला खूप मदत केली. जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा प्रोत्साहन केलं त्यांनी बऱ्याच. आणि माझ्याच घराशेजारी एक सगळ्यात पहिलं नाटक माझं मोफतचं नाटक केला, उपकार नाटक. खूप गाजलेलं नाटक आहे, जिकडे तिकडे बरेच जण, मला तर वाटते काही कलावंतांचं सुरुवात उपकार नाटकाने चालू. कारण की उपकार नाटक मोफत नाटकांमधला एक फेमस नाटक आहे. त्या नाटकामुळे बरेच जण पहिल्यांदा स्टेजवर होतात आणि नंतर मग हळूहळू. पण माझे एक चांगले नशीब म्हणेन की मी मोफतचा एकच नाटक केलं, त्यानंतर डायरेक्ट तिकिटीचेच नाटकं करायला लागलो. तेही 100, 150, 200 रुपये तिकीटवालीच. म्हणजे संगीत नाटकाची सुरुवात झाली त्याच्यामुळे 200 रुपये तिकीट असायची. तर अशी. आणि ज्यावेळी पहिल्यांदा म्हणजे मी नाटकात काम नाही करत असं चालू होतं, पण त्यांना माहीत होतं की लालू करू शकते बा म्हणून. माझ्या घराशेजारचेच प्रमोद सोया म्हणून आहेत, त्यांनी मला जबरदस्तीनं नाटकात काम करायला लावले. आणि आज मी जे काय म्हणजे त्यांनी, आणि आमच्या गावचे देवानंद बोरकर, निवृत्ती गेडाम, हे आता देवानंदजी बोरकर खूप सिनियर आहेत, त्यांनीसुद्धा सहकार्य केलं. तर सर म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये काम करत असताना तुमचं जे रोल प्रेक्षकांना म्हणजे आवडलं असं त्या एखाद्या रोलबद्दल सांगा. सगळ्यात जर जास्त झाडीपट्टीच्या लोकांना माझा रोल आवडला असेल आणि लोक ज्या रोलसाठी मला म्हणजे ज्या रोलसाठी माझी स्तुती केली, लोक भेटायला येत होते. इवन निर्मातेसुद्धा काही रोल बघायला आले. जेव्हा कलावंत निर्माते तुमचा नुसता रोल पाहायला येतात असं माहीत होते, तेव्हा समजायचं की तुम्ही केलेली मेहनत फळाला आली, नाही का. तर थैमान नाटक आमचा एकता रंगभूमीला काम करत असताना 2-3 वर्ष अगोदर थैमान नाटक, जस्ट 2 वर्ष अगोदर थैमान नाटक काढलं. त्या थैमान नाटकात धर्माजी शेट्टी नावाचा एक कॅरेक्टर आहे. तर तो कॅरेक्टर थोडा आपला करण अर्जुनमधला अशोक सराफ त्या टाईपचा थोडा कॅरेक्टर आहे. तर तो कॅरेक्टर लटकत बोलतो. तो कॅरेक्टर थोडा मला तरी वाटते की लोकांना तो खूप आवडला आणि लोक त्यासाठी खूप स्तुती केले. त्यांचे खूप आभार. आणि त्याच बळावर म्हणा की त्याच बलबुत्यावर म्हणा की आपण आता 100+ जी पार्टी करते त्या पार्टीमध्ये त्यांनी मला पाचारण केलं की त्यांनी मला पुढच्या सीझनसाठी बुक केलं. तर सर जे आता म्हणजे नवीन मुलं आहेत त्यांना झाडीपट्टी नाटकांमध्ये यायचं आहे, पण त्यांना कॉमेडी रोल म्हणजे तो आवडते आणि कॉमेडी रोलसाठीच त्यांना यायचं आहे, तर त्यांना म्हणजे तुम्ही मार्गदर्शन म्हणजे काय कराल? हे बघा दादा, माझं असं मत आहे आणि बरेच जण म्हणतात की कॉमेडी करणं खूप कठीण आहे. असे बरेच जणाच्या तोंडून मी चांगले मोठ्या लोकांच्या तोंडातून ऐकलो. तर कॉमेडी करत असताना काही खूप वेगळं करावं लागत नाही. पण कसं, आता मी नाट्यशास्त्र खूप शिकलो नाही, पण वाचिक, अंगिक
असे काही प्रकार जे राहतात हम्म. त्याच्यातले. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, कुणाला फॉलो तर करावंच, फॉलो केल्याशिवाय काही विषय नाही, हो. पण कॉपी करू नये. आपल्याला स्वतःचं काय करता येईल हम्म. ते करावं. आणि बस आता एवढे प्रसार माध्यम आहेत, आमच्या अगोदरचे कलावंत तर त्यांना काही दिसत नव्हतं. स्टँडअप कॉमेडी आली, बरेच चित्रपट बघतो आपण, हो. बऱ्याच गोष्टी पाहायला भेटतात. त्यांनी काय करतात आणि प्रेझेन्स ऑफ माइंड राहून काय देता येईल आपल्याला. कधी कधी काय होते, क्षणार्धात विनोद तयार होऊन जाते, म्हणजे काहीतरी प्रकार थिएटरमध्ये घडत आहे, हो. तो प्रकार पाहून आपल्याला काहीतरी बोलता येईल. तर प्रेझेन्स ऑफ माइंड राहून काही काही हम्म. फेकून द्यावं लागतात आणि ते पचतात आणि चांगला फुटतो तो पंच. मला असं वाटते नवीन कलावंतांसाठी फक्त मेहनत करा आणि तुम्हाला तुमच्या आतमधला कलाकार जागा करावा लागेल त्यासाठी. कारण की सगळे म्हणजे एक महान व्यक्तीने म्हणलं, द मॅन इज रेज ऑफ होप. मनुष्य हा आशेचा किरण आहे. तर आशावादी राहा, ज्यांना कॉमेडी करायची आहे ते प्रयत्नरत राहा आणि मार्गदर्शन घेत राहा, चांगले चांगले भरपूर व्हिडिओ बघत राहा, होऊन जाते. तर सर, झाडीपट्टीमधील म्हणजे तुम्हाला आवडणारे कॉमेडी रोलमधून म्हणजे कोण आहे? हां, कॉमेडी रोल म्हणजे कॉमेडी रोलमध्ये आवडणारे म्हणजे सगळ्यात तर महत्त्वाचं म्हणजे माझ्या लाईफमधला, मी ज्याला फॉलो नाही करत पण ज्याचा टायमिंग वगैरे मला आवडतो, हो. असं प्रवीण वाघमारे, हम्म. प्रवीण भाऊ वाघमारे. आणि के आत्माराम सर, डोंगरे सर, हे आपले याला लई आवडतात म्हणजे खूप आवडतात. हो. आणि महत्त्वाची गोष्ट खरोखरच की डोंगरे सर आणि आत्माराम सर या वयात त्यांच्या एवढे नाटकं होतात, यांनी एवढे वर्षापासून पहा दादा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावीशी वाटते ना, सगळेच जण बोलतात हो. की यश संपादन करायलाही ताकद लागते आणि ते टिकवायलाही ताकद लागते. बरोबर आहे. आत्ता सरांची वय 60 अबव आहे, हम्म. आत्माराम सर, डोंगरे सर. हो. तर ते 60 अबव असूनही आत्ताही झाडीपट्टीच्या रसिकावर त्यांचं अधिराज्य आहे. म्हणजे आत्ताही ते 100+ नाटकं करत आहेत. हो. म्हणजे त्यांची मागणी कुठेच कमी झाली नाही. हम्म. तर यश संपादन जर करायचं असेल तर त्यांच्यासारखं करावं ना, चिरंतर टिकेल असं करावं ना. या वयात ते टिकवून ठेवल्यात, ग्रेट. त्याचे हो. तर सर, आम्ही त्यांनाच बघून शिकलो, हम्म. त्यांनाच ते कसे करतात, त्यांचा टायमिंग कसा आहे, ह्या गोष्टी त्यांच्याकडूनच फॉलो करण्यात आल्या. हम्म. मग बाकी इतरत्र तुमच्या सराउंडिंगमध्ये काय घडते त्या पाहून हो. शिकता येते. आणि बाकी मार्गदर्शन राहतेच, ज्या ग्रुपमध्ये जातो त्या ग्रुपचे ज्येष्ठ कलावंत, पी लालचंद, मी 3 वर्ष एकता रंगभूमीला होतो, तर त्यांचा टायमिंग, ते कसे करतात, सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करत राहा. म्हणजे काही काही गोष्टी ऑब्झर्वेशनच शिकता येतात. तर चौफेर लक्ष असायला हवी. तर सर, झाडीपट्टीमध्ये म्हणजे तुम्हाला आवडणारे म्हणजे नाटक कोणते आहे आत्तापर्यंतचे, म्हणजे जो आवडला नाटक तुम्हाला, त्या नाटकाबद्दल सांगा. मी दादा खूप नाटकं कमी बघितलं, एक पण आता रिसेंटली म्हणजे धनंजयचा तूच माझी सौभाग्य होती एक, आणि बाळा मीच तुझी आई रे. मला खूप जुनं नाटक आहे, पण ते आत्ताही टिकून आहे आणि त्या लोकांची त्यांच्याकडे त्या नाटकाकडे गर्दी होते. खूप सुंदर मांडणी केलेली आहे झाडीपट्टीच्या नाटकांपैकी. आणखी थैमान एक नवीन घाटणीचं नाटक आहे. तर खरोखरच म्हणजे आपणही इव्हन जर समजा मी कलाकार नसून जर दुसरा म्हणजे प्रेक्षक म्हणून पाहायला गेलो तरी थैमानकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे नवीन पिढीला नाटकं आवडेल असं थैमानची मांडणी केलेली आहे. तर सर, आपल्याला एवढ्या मोठ्या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये म्हणजे सेवा करण्याची संधी मिळाली, म्हणजे याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? झाडीपट्टीची सेवा करायला मिळाली याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सर्व रसिक मायबापाचे, झाडीपट्टीच्या सर्व रसिक मायबापाचे खूप खूप आभार की त्यांनी मला झाडीपट्टीत टिकवलं किंवा झाडीपट्टीमध्ये मी काम केलं त्याला त्यांनी सहकार्य केलं. म्हणजे नाहीतर काय होते माहिती आहे का, काम करायला गेलं की फ्लॉप जर ठरला तर रसिकच सांगतात ना की हा जमत नाही बा म्हणून. महत्त्वाची गोष्ट, झाडीपट्टीचे निर्माते म्हणजे जे नाट्यमंडळाचे अध्यक्ष किंवा नाट्यमंडळाचे सभासद त्यांच्या संलग्नित राहतात, त्यांच्याशी बोलत राहतात. त्याच्यामुळे एक गोष्ट डेफिनेटली आहे दादा की जर समजा एखादा नट स्टेजवर जर फेल जात असेल तर त्याला स्पष्टपणे नाकारतात. झाडीपट्टीची एक हे आहे की स्पेशालिटी आहे म्हणा की बिलकुल इकडे झाडीपट्टीचं नाटक सुरू आहे आणि तुम्हाला स्टेजवरून जर समजा फेल जात असेल तर खुर्चीवरून सांगतात
हो. की हा ये फेल है, ऐसा हो गया, वैसा हो गया. तर झाडीपट्टीच्या नाट्य रसिकांनी म्हणजे आपली कला एक्सेप्ट केली किंवा मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली. निर्माते, सर्व झाडीपट्टीचे निर्माते, ज्या ज्या कलाकारांचं मला सहकार्य लाभलं त्यांच्याबद्दल खूप धन्यवाद. तर सर म्हणजे आतापर्यंत झाडीपट्टी नाटकांमध्ये काम करत असताना असं म्हणजे बेस्ट म्हणजे मुवमेंट सांगा, क्षण सांगा की तुम्ही तो कधी विसरणार नाही. त्याला नाटक करायला गेलो डोंगरे सरांकडे ॲज अ हिरो म्हणून. ती गोष्ट म्हणजे कधीच नाही विसरणार. हो. की म्हणजे तेवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये मी हिरो म्हणून काम करायला गेलो. एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि तेवढ्या मोठ्या ग्रुप, तेवढ्या दिग्गज कलावंतांच्या समोर म्हणजे गायक कलावंत आणि गायक कलावंत अभिनेता म्हणून गेलो. तो क्षण अविस्मरणीय राहील माझ्या मनात, म्हणजे माझ्या या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला. डोंगरे सरांकडे नाटक होतं टाकलेलं पोर नाटक. त्या नाटकात स्वप्नील बनसोडला काहीतरी प्रॉब्लेम होता तब्येतीचा की काहीतरी. त्या दरम्यान त्यांनी सरांनी फोन लावलं की लालू तुला करायचं आहे बा. मी अचंबितच झालो, यार हिरो म्हणून. गेलो फायनली, त्यांच्याकडून स्क्रिप्ट मागवली, बऱ्यापैकी पाठांतर केलं आणि केलो. तो क्षण अविस्मरणीय राहील माझ्या आयुष्यातला, आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला. तर सर आता आमच्या प्रेक्षकांना म्हणजे शेवट काय सांगाल, जे प्रेक्षक आता मुलाखत आपली बघून राहिले आहेत त्यांना म्हणजे शेवट सर काय सांगाल? सर्व नाट्यरसिकांना की रसिक मायबापांना माझं हेच सांगणं आहे की झाडीपट्टीच्या नाटकावरती तुमचा असाच सदोदित प्रेम राहू द्या. झाडीपट्टीला आणखी खूप मोठं होऊ द्या. झाडीपट्टीतून खूप चांगले हिरे निघतील. आतापर्यंत मराठवाड्यात, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात चित्रीकरण झालं. हळूहळू आपल्याही झाडीत चित्रीकरण व्हायला लागले. आपली झाडीसुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होईल असं आमच्याकडून आम्ही प्रयत्न करीत राहू. पण झाडीपट्टीला मोठं करण्यात आपला खूप मोठा योगदान आहे. त्याबद्दल संपूर्ण झाडीपट्टीच्या नाट्यकलावंतातर्फे सर्व झाडीपट्टीच्या नाट्यरसिकांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या झाडीपट्टीतील कॉमेडी कलावंत आणि सुप्रसिद्ध गायक मास्टर लालूजी पेंदाम यांची आपण मुलाखत जाणून घेतली. आणि मित्रांनो, ही मुलाखत जास्तीत जास्त आपल्या झाडीपट्टीमध्ये शेअर करा आणि झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टीतील नाट्यलेखक, नाट्यकलावंत, गीतकार, संगीतकार आणि आपल्या झाडीपट्टीतील उत्कृष्ट व्यक्ती यांची आपण मुलाखत जाणून घेत असतो. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. आणि मित्रांनो, झाडीपट्टी लाईव्ह कट्टा पॉवर बाय पार्क कम्प्युटर सिंधेवाई. MSCIT केलं नसेल तर आजच जाऊन MSCITचं ॲडमिशन करा आणि करिअर सेट करा. मी मुकुंदा गुरनुले, कॅमेरामॅन बंटीसह झाडीपट्टी मिनघरी. धन्यवाद.